जय श्रीकृष्ण सर्वांना। खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या फर्स्ट डेली ब्लॉगमध्ये। तर बघा आता सध्या वाजलेले आहेत 6 आणि 6 वाजलेले असल्यामुळे आम्ही आता सध्या देवापुढे दिवा पण लावलेला आहे आणि ते आहे भगवद्गीता, जी की मी रोज वाचते। आणि आता मी भगवद्गीतेलाही हळदी कुंकू वाहून घेते आणि भगवद्गीतेला पण हळदी कुंकू वाहून झालेला आहे। आणि आता सध्या माझं सुरू आहे भगवद्गीतेतील 5वा अध्याय। तर भगवद्गीतेतील 5व्या अध्यायात काय सांगितलं आहे त्याच्या एका श्लोकाचा अर्थ मी तुम्हाला सांगते। अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा भक्तिमय कर्माची प्रशंसा करता। आता या दोन्हीपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का? तर अर्जुनाने श्रीकृष्णांना हा प्रश्न केलेला आहे की या दोन्हीमधलं लाभदायक काय आहे हे तुम्ही मला कृपया सांगा। आणि हा होता आजच्या भगवद्गीतेतील 5व्या अध्यायातील प्रथम श्लोकाचा अर्थ। पुढील श्लोकाचा अर्थ मी माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेलच तुम्हाला। आणि हे बघा, इथे आहे आमची हरणी। तर आता हिला 10 ते 12 दिवस झाले असतील आणि तुम्ही म्हणाल की हिच्या असं काय लागलं आहे शिंगाला। तर कालच आम्ही डॉक्टर आले होते घरी आणि डॉक्टरांनी तिचे शिंग जाळलेले आहेत आणि हेच ते लिक्विड आहे ज्यामुळे तिचे शिंग जे आहेत ते पांढरे पांढरे दिसत आहेत। आणि आम्ही हिचं हरणी नाव ठेवण्याचं कारण म्हणजे ही एकदम अशी हरण्यासारखी दिसते, क्यूट क्यूट छोटीशी, म्हणून आम्ही तिचं नाव हरणी असं ठेवलेलं आहे। चला आता मी तुम्हाला आमच्या घरची बाकीची जनावरं दाखवते। ही बघा, ही आहे हरणीची आई आणि ते आहे आमची घरची म्हैस। आणि ही पलीकडे आहे अजून एक म्हैस आणि ते एक गाय आहे। आणि हे बघा, इथे अजून एक गाय आहे आणि ही आहे आमची चंद्री। आणि ही एकदम चंद्रासारखी दिसते म्हणून आम्ही हिचं नाव असं चंद्री असं ठेवलेलं आहे। हे बघा, हा आहे आता सध्याचा बाहेरचा व्ह्यू। खूप छान वाटते आज बाहेर आणि इकडं मुलं क्रिकेट खेळत आहेत। आणि ही बघा, ही आहेत आमची सगळी जनावरं। आणि आता मी तुम्हाला दाखवते तो म्हणजे आम्ही जनावरांसाठी लावलेला घास। आमच्या इथे 2 टाईपचा घास आहे आणि हा हिरवा घास आहे ज्याला की म्हणतात सुपर नेपियर आणि इकडे आहे लाल घास आणि या लाल घासाला म्हणतात रेड नेपियर। तर दोन्ही प्रकारचे घास आमच्या इथे आहेत आणि हे दोन्हीही घास जनावरांसाठी फार पौष्टिक असे असतात, त्यामुळे आम्ही ते दोन्ही घासांची लागवड केलेली आहे आणि हे छान प्रकारात आलेले पण आहेत। आणि हा व्ह्यू दाखवण्याचं कारण म्हणजे आमचं घर शेतातच आहे, त्यामुळे घराच्या बाहेर आलं की सगळीकडे शेतच दिसतं। हे बघा, आणि हे बघा, हे आहे आमचं घर म्हणजेच आई निवास। आणि घराच्या आसपास पण इथे सगळीकडे झाडच आहेत। या बाजूला नारळाची झाडं आहेत, इकडे आहे छोटी लिंबोणी, पलीकडे आहे मोठी लिंबोणी। हे बघा, अशी सगळीकडे झाडं आहेत। आणि हे बघा, आमच्या घराच्या आजूबाजूला ही अशी झाडे असल्यामुळे घराच्या बाहेर पण खूपच प्रसन्न वाटतं आणि घरात असं गेल्यानंतर अजिबात असं जाणवत नाही की उन्हाळा सुरू आहे, कारण एवढी झाडी आहे। आणि शहरच्या लोकांना म्हणजे अशी झाडी वगैरे बघायची असेल किंवा अशी हिरवळ बघायची असेल तर गार्डनला जावं लागतं, पण आम्हाला अशी गरज नाही। घराच्या बाहेर आलं की असे सगळे झाडं दिसतात, सगळी हिरवळ दिसते आणि यामुळे खूप प्रसन्नही वाटतं घरातही
आणि घराच्या बाहेरही